आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू असं विजय शिवतारेंनी म्हटलंय आणि ही जागा शिवसेनेकडे घ्यावी अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय। बारामती निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको असं शिवतारेंचं म्हणणं आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतरही शिवतारे आपल्या लढतीवर ठाम आहेत। अमरावती लोकसभा उमेदवारीवरून महायुतीची डोकेदुखी आता वाढली आहे। राणा दाम्पत्य उमेदवारीवर दावा करतात। तर शिंदे गटाचे नेते अभिजित अडसू यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। दरम्यान अभिजित अडसू यांनी राणा दाम्पत्याला सुनावताना त्यांची परिस्थिती कभी कभी लगता है अपुनिश भगवान है अशी झाल्याचा टोलाही लगावला। मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा रंगली आहे। गोविंद लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। नुकतेच गोविंदा शिंदेंना वर्षावर भेटल्याची माहिती आहे। तर उत्तर पश्चिम लोकसभेसाठी अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे। नाशिक जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला असतानाच छगन भुजबळांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। शिवसेनेनं या ठिकाणी हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली तर भुजबळांच्या पाठिंब्याची गरज आहे। नाशिक जागेसाठी मनसे शिवसेना आग्रही आहे तर भुजबळांनी सुद्धा या जागेवर दावा केलाय। नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे। या मतदारसंघावर मनसे दावा करत असले तरी शिंदे ही जागा आपल्याच पारड्यात ठेवतील असं गोडसे म्हणाले। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांना उमेदवारीसाठी महायुतीमध्ये गुरहाज सुरू असतानाच महाराजांनी आता 7 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देण्याची घोषणा केली। त्यामुळे मराठवाड्यामध्ये संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मनसेनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली। शिर्डीमधून बाळा नांदगावकर यांची वर्णी लागू शकते, मात्र कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याबाबत अजून निर्णय झालेला नाहीये। शिवसेनेमध्ये असताना बाळा नांदगावकर शिर्डीचे संपर्क प्रमुख होते आणि त्यावेळी शिर्डीतल्या मतदारांना नांदगावकरांचा चेहरा ओळखीचा आहे। साताऱ्यातले खासदार उदयनराजे भोसले 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांच्या भेटीसाठी तळ ठोकून आहेत। मात्र अजूनही त्यांना शहांनी भेटीची वेळ दिलेली नाहीये। तरी त्यांचे कार्यकर्ते आशावादी आहेत। उदयनराजेंनी कधी दगाफटका केला नाहीये, त्यामुळे त्यांनाही दगाफटका होणार नाही असा विश्वास राजे समर्थकांनी बोलून दाखवलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेच्या किरण सामंत यांनी दावा केला तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय। धनुष्यबाण चिन्हावर आमचा उमेदवार निवडून येईल असं सामंतांचं म्हणणं आहे। आपण मताचं नाही तर विकासाचं राजकारण करायला राजकारणामध्ये आलो असं पंकजा मुंडे बीडमध्ये म्हणाल्या। लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आपल्याला मोदींनी दिलेली आहे आणि आपलं तिकीट राज्यानं ठरवलेलं नाहीये, त्यामुळे मोदींच्या मनामध्ये काहीतरी चांगलं असेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या भाजप नेतृत्वाला चिमटा काढलाय। शरद पवार गटाच्या 9 जागांची यादी झी 24 तासच्या हाती आली आहे। सातारा, माढा, बारामती, बीड, वर्धा लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाला मिळाला असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर शिरूर, रावेर, दिंडोरी, भिवंडी पवार गटाकडेच असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आल्यास पवारांची राष्ट्रवादी 9 जागा लढवणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता मावळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कारण दोघांनीही लोकसभा लढवण्यास इच्छुक नसल्याचं हायकमांडला कळवलंय। त्यामुळे चंद्रपूरमधून आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। पक्षश्रेष्ठींनी सांगूनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक नाहीयेत आणि यावरून काँग्रेस पदाधिकारी नाराज झालेत। पटोले निवडणूक लढवत नसते तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी मागणी गोंदियातल्या सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहसचिव राजीव ठकरेले यांनी केली आहे। काँग्रेसपुढे चंद्रपूर उमेदवारीचा पेच वाढत चाललेला आहे। आमदार प्रतिभा धानोरकरांना तिकीट न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देऊ आणि इतर कुणाचं काम करणार नाही असा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिलाय। तर वडेट्टीवार समर्थकांनी कुणबी या एकाच समाजाला तिकीट दिल्यास ते पक्षासाठी पोषक ठरणार नाही असं सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे।
मवियामध्ये 3 ते 4 जागांचा तिढा अजूनही, त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय होऊ शकलेला नाहीये. दिल्लीमधून निरोप आल्यानंतर त्यावर निर्णय होईल असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. काँग्रेसने आतापर्यंत 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. लवकरच इतर उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल असंही थोरात म्हणाले. लवकरच हा सर्व निर्णय. पुण्यामधून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच आमदार रवींद्र धंगेकरांनी निवडक कार्यकर्त्यांसह किल्ले रायगडाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन लोकसभा निवडणूक प्रचाराला त्यांनी सुरुवात केली. आपण पुणेकरांचा कार्यकर्ता असून मतदार आपल्याला मत देऊन आपला विजय निश्चित करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जय भवानी. काँग्रेसनं अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस नगरसेवक साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केल्यानं अकोला लोकसभेपेक्षा विधानसभेची चर्चा जिल्ह्यामध्ये रंगली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून राजेश मिश्रा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर वंचित आणि भाजपनं अजूनही आपले पत्ते उघड केलेले नाहीयेत. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची औरंगजेबाशी तुलना केल्याच्या विरोधात भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबईतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत या विधानांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा फोटो वापरू नका असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले असताना अजित पवार गटाकडून पवारांचा फोटो वापरला जातोय असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय आणि यासाठी गुरुवारचा रायगड जिल्ह्यातल्या कार्यक्रमातला फोटो आव्हाडांनी ट्विट केला. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असं आव्हाड म्हणाले. समाज कल्याण विभागामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. आहार पुरवायचा अनुभव नसलेल्या ब्रिक्स इंडिया, बीबीची, क्रिस्टल गारमेंट आणि कैलास फूड अँड किराणा या कंपन्यांना कंत्राट देत SC/ST विद्यार्थ्यांच्या आहारात घोटाळा केल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. तर हे आरोप बिनबुडाचे असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. मुंबईचे माजी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची CMO मध्ये अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मदत करायला या भ्रष्ट माजी आयुक्तांची नियुक्ती झाल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. मर्जीतल्या कंत्राटदारांना मुंबई लुटायला मदत केल्याबद्दल मिळालेले हे बक्षीस असल्याचं ट्विट आदित्यांनी केलं. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अटक केलेल्या केजरीवालांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे केजरीवालांच्या अटकेनंतर विरोधक आक्रमक झालेत. निवडणूक काळात यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेस नेते भाई जगतापांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंवर अत्यंत विखारी शब्दांमध्ये टीका केली आहे. अण्णा हजारे दलाल आहेत असं म्हणत भाई जगतापांनी संताप व्यक्त केला. मणिपूर, हाथरस, दिल्लीतले शेतकरी आंदोलन, इलेक्टोरल बॉन्ड्स अशा अनेक प्रकरणात गप्प बसणाऱ्या आता केजरीवाल भ्रष्ट आहे हे सांगायला आला असं एकेरी ट्विट भाई जगतापांनी केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना अटक झाल्यानंतर नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं. मफलरवाला आतमध्ये गेला, लवकरच गळ्यामध्ये पट्टा असलेलाही आतमध्ये जाईल असं नितेश राणे म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना प्रथमच त्यांचा एकेरी उल्लेख केला. उद्धव ठाकरे सत्तेसाठी पिसालेत. उद्धव ठाकरेंची वृत्ती ही औरंगजेबासारखी आहे आणि त्यांनी स्वतःच्या भावाला घराबाहेर काढलं असा गंभीर आरोप बावनकुळेंनी केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सोलापूरमध्ये करमाळ्यातल्या दिवेगव्हाणमध्ये जाहीर सभा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्यानं त्याकडे लक्ष लागलंय. त्याचबरोबर जरांगे कोणती भूमिका मांडणार आणि कोणावर निशाणा साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. बारामतीमध्ये बोहरी मुस्लिम समाजातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली. या दरम्यान शरद पवारांनी मुस्लिम बांधवांची विचारपूस केली तर आपण तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही बोहरी समाजाच्या वतीनं सुप्रिया सुळेंना देण्यात आली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी साताऱ्यातल्या माण आणि खटाव तालुक्यात लोकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. शिंगणापूर इथे धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी एकत्र शंभू महादेवाची पूजा करत दुग्धाभिषेक केला. शिंगणापूरमध्ये योगायोगानं भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं.
अकोल्यामध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर झोनल अधिकाऱ्यांना ईव्हीएम तसंच व्हीव्हीपॅट मशीनचं प्रशिक्षण देण्यात आलं. जिल्ह्यामध्ये 26 एप्रिलला मतदान होते आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना मशीनची संपूर्ण माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. पुढच्या आदेशांपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार आहे. केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी केली आहे. ती 31 मार्चला उठेल अशी आशा होती, मात्र केंद्रानं पुढच्या आदेशांपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतली उपलब्धता आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्याला निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याचं केंद्राचं म्हणणं आहे. अखेर नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे 10 दिवसांपासून सुरू असलेला संप आता मिटलेला आहे. 31 मार्चपर्यंत थकीत पगार देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर संपकऱ्यांनी एक पाऊल मागे घेत संप मिटवलेला आहे. वेतन रखडल्यामुळे तसंच पीएफ आणि ESIC सुविधा मिळत नसल्यानं त्यांनी हा संप पुकारलेला होता. पुणे शहरातल्या कोथरूडमध्ये थोरात उद्यानामध्ये नागरिकांच्या इच्छेविरुद्ध मोनोरेल प्रकल्प होणार नसल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितले. प्रकल्पामुळे झाडांची कत्तल होणार असून उद्यानामध्ये यांत्रिकीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे मोकळा श्वास घेण्याकरता उद्यानामध्ये जागा शिल्लक राहणार नसल्यानं या प्रकल्पाला विरोध होतोय. नाशिकमध्ये परप्रांतीय मोबाईल विक्रेत्यांविरोधात मनसेनं जोरदार मोहीम उघडली आहे. इथल्या MG रोडवर मोबाईल विक्रेते आणि मोबाईल दुरुस्तीची दुकानं मोठ्या प्रमाणात आहेत आणि या ठिकाणाचं दुकानदार मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी येणाऱ्या मराठी मुलींवर अरेरावी करत असल्याची तक्रारी होत्या. त्यामुळे मनसेनं या दुकानांमध्ये जाऊन तंबी दिली आहे. राज्यात अवकाळी पावसानं ब्रेक घेतल्यानंतर लगेच तापमान वाढीला सुरुवात झाली. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातलं तापमान सरासरी 2 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. आत्ताच मुंबईचं तापमान हे 38 अंशांवर जाऊन पोहोचले तर सर्वाधिक तापमान नाशिकच्या मालेगावमध्ये 39 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. जळगाव महापालिकेनं मेहरून तलाव सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केलेत. मात्र शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकणाऱ्या या तलावामध्ये आजूबाजूच्या वस्त्यांमधून सांडपाणी टाकलं जातं आणि याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांना फटका बसत असल्यानं पर्यावरणप्रेमी नाराज आहेत. नाशिकच्या येवल्यामध्ये जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी निदर्शनं केली. संस्थाचालक दौलतराव ठाकरे आणि संचालक मंडळासह घोटाळ्यामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना अटक करा, ठेवीदारांच्या ठेवी परत द्या ही त्यांची मागणी होती. प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यास लोकसभा निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा यावेळी देण्यात आला. रत्नागिरीमध्ये जागतिक जल दिनानिमित्तानं वशिष्ठी नदीला 65 साड्या अर्पण केल्या. गुहागरच्या परसुरीमध्ये सत्यवान दरेदरकर या पर्यटन व्यावसायिक तरुणांना उपजीविका असलेल्या नदीच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबवला. यावेळी भागवत आणि मत्स्यपुराण ग्रंथपठणाची सांगता झाली. यानंतर 65 साड्या एकत्र करून तब्बल 250 मीटर साडी नदीला अर्पण केली. पिंपरी चिंचवडमध्ये बजाज बियॉन्ड या लोगोचा अनावरण सोहळा पार पडला. केंद्रात कोणाचंही सरकार येऊ दे, फक्त ते देशाला विकासाकडे घेऊन जाणार हवं अशी भावना यावेळी नीरज बजाज यांनी व्यक्त केली. चीनी इलेक्ट्रिक कार कंपनी BYDनं 5 मार्च रोजी भारतामध्ये सील इलेक्ट्रिक सेडान लॉन्च केली आणि ही कार डायनॅमिक, प्रीमियम आणि परफॉर्मन्स अशा 3 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत 41 लाख ते 53 लाखांच्या घरात आहे. या EVसाठी 17 दिवसांमध्ये 500हून अधिक बुकिंग झाल्यात. Volkswagenनं या वर्षाअखेरीस भारतात इलेक्ट्रिक कार क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. कंपनीनं भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक SUV Volkswagen ID.4 सादर केली आहे आणि या कारची किंमत 50 ते 60 लाखांच्या घरात आहे. तर 2024च्या शेवटच्या तिमाहीमध्ये Volkswagen ID.4 भारतामध्ये लॉन्च केले जाणार आहे.